शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी नाथाजी खवल. आज मी माझ्या शेतामध्ये जीवामृत कसे बनायचं यासाठी मी पूर्ण साहित्य आणलेलं आहे आणि त्यासाठी मला सगळ्यात मोठं सहकार्य असं म्हणत असन की आमचं परतूरचं कृषी ऑफिस जी की कृषी सहाय्यक आमचे बालाजी चिकटवाड सर हे स्वतः जातीने हजर झालेले आहेत. तुम्ही बघू शकता माझ्यासमोर इथं 15 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे. याच्यामध्ये 10 किलो शेण आहे, याच्यामध्ये 2 किलो गुळ आहे, याच्यामध्ये 2 किलो वारुळाची माती आहे आणि 2 किलो बेसन पीठ आहे आणि हा 200 लिटरचा ड्रम आहे. याच्यामध्ये आपण 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. ते पूर्ण टाकल्यानंतर आपण वरती जी उरलेलं शिल्लक असेल पाणी कमी जागा ती पूर्ण पाणी भरून काढून याला 2 दिवसानंतर एक दर सकाळ संध्याकाळ दोन वेळेस आपण याला प्लॅस्टिकच्या काठीने हलवणार आहोत आणि हलल्यानंतर आपलं 5 दिवसांनी जीवामृत तयार होणार आहे आणि 6व्या दिवशी आपण आपल्या ऊसाला सोडणार आहोत. त्याचा रिझल्ट कसा आहे, त्याची क्वालिटी काय आहे हे तुम्हाला नंतर मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. यासाठी मी कृषी ऑफिसचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी मला हे एवढं ज्ञान दिलं, एवढं मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये मी टाकणार आहे महाबीजचं आपलं जे की रायझोबियम असन, PSB असन, KNP असन, याच्यामध्ये असन हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट जवळपास 6 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट याच्यामध्ये आहेत. ते पण याच्यामध्ये यूज करणार आहे मी. एवढं बोलून थांबतो. शेतकरी बंधूंनो, साहेब तुमचं काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला शेतकऱ्यासाठी काय मार्गदर्शन आहे 2 शब्दात आम्हाला सांगा. की मला सर्व शेतकरी बांधवाचे आभार मानतो. तसंच आमचे नाताभाऊ आम्ही जे वेळोवेळी मार्गदर्शन करतो त्यांचं स्वतः प्रात्यक्षिक करून इतर लोकाला करण्यास म्हणजे तयार करतात. त्यांनी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी स्वतः आपण बनवून आपल्या शेताला रासायनिक खत वापरण्यापेक्षा जैविक खताचा जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करून आपल्या आरोग्यासाठी म्हणा किंवा आपलं उत्पन्न वाढण्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यांचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त शेतकरी करण्यास तयार व्हावे. एवढं बोलून नाथाभाऊचे धन्यवाद, आभार मानतो. धन्यवाद.